हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मागच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलेलं की चतुर्थीसाठी आपण आलेलो माझ्या गावी आणि घरात बसून बसून कंटाळा येत होता, म्हणून आम्ही म्हटलं की चला असंच फिरून येऊया. म्हणून मग आम्ही आता खाली जायला निघालो आहे आणि आता इथून आपण खाली जातो आहे. अशी पूर्ण इथून 2 वाट आहेत आणि ते आपलं घर आहे बघा, बघू शकता एवढ्या वर आपलं घर आहे आणि बाजूला पण हे घर आहे एक, म्हणजे जिथे आपला गणपती बनतो ह्या घरात गणपती बनतो. अशी 2 घरं आहेत वर आणि इथून अशी एक छोटी वाट आहे जिथून आपण आलेलो आणि ही दुसरीकडे आहे की ती दुसऱ्या म्हणजे ते वाटेत घरं मिळतात, तिथून आपण जाऊ शकतो. असं फुल असं चालत चालत पुढे जायला पाहिजे. म्हणजे हा खूप मोठा रोड आहे, फुल असं जंगलसारखंच फिलिंग येतं. जंगल असं नाही आहे पण जंगलसारखंच फिलिंग येतं पूर्ण असं. म्हणजे आजूबाजूला काही घरं नाहीत वाटेमध्ये आणि ही नदी आहे. इथे आपलं विसर्जन होतं गणपतीचं आमच्या. घरात बसून बसून कंटाळण्यापेक्षा म्हटलं जरा फिरूनच येऊया, थोडं तुम्हाला पण दाखवूया कसं काय ते, कुठे कुठे जातो आहे वगैरे. आता आपण असंच खाली जातो आहे आणि मी, माझी बहीण आहे आणि माझ्या काकाचा मुलगा आहे आणि माझा भाऊ वरच बसला आहे. तो म्हणतो मी नाही येत आहे, त्याला इतकं काय चालायचं नाही, कारण परत एवढं सगळं एवढं खाली उतरून परत वर चढायला पाहिजे. त्याच्यामुळे तो बोलतो काय मी नाही येत. त्याच्यामुळे मग आता आम्ही ऑलमोस्ट खाली उतरलो आहे. आता इथून सरळच आहे, हा पूर्ण डोंगर उतरला हे बघा. आता इथून घरं अशी स्टार्ट होतात, रोड वगैरे आता लागेल. सो फायनली आपण खाली उतरलो आहे आणि बघा सगळीकडे ग्रीनरी ग्रीनरी आहे. आणि हे माझ्या काकाचं घर आहे, ह्यांच्याकडे पण गणपती असतो. तो आम्ही शेवटला येतो घरी जाताना, कारण आम्ही पहिल्या दिवशी येतो, कारण आमचा बिझनेस असल्यामुळे पहिल्या दिवशी आम्ही येतो, संध्याकाळी आम्ही परत मालवणला जातो. त्याच्यामुळे आम्ही जाताना ह्यांच्याकडे जातो. आणि ही बघा ती माझी काकाचीच मुलगी आहे आणि आम्ही असंच सगळीकडे असं बघत बघत चाललो. आणि हे बघा इथे ते शेत आहे पूर्ण, म्हणजे इथे आलो ना का फुल ग्रीनरी ग्रीनरी, फुल नेचर आहे. बघू शकता कसलं शेत आहे आणि ह्याच्या पाठी ती नदी आहे आणि इथे पूर्ण ती भाताची शेती केली जाते ह्या पूर्ण ठिकाणी. तुम्ही बघू शकता कसलं भारी नेचर वाटतं ना. खाली उतरणं आणि लगेचच पाऊस पडायला चालू झाला, त्याच्यामुळे मग आम्ही वर आलो आणि जेवलो वगैरे आणि मग थोडा आराम केला आणि मग ही आता शेवटची आरती करायला घेतली. आता आरती आणि करून झालेली आहे आणि आता आपण नेतो आहे खाली बाप्पाला. तर असं फुल डोंगरातून खाली जावं लागतं शिस्तीत बाप्पाला घेऊन. आणि नदी खाली असल्यामुळे ना हा फुल असा डोंगर आहे, ह्या डोंगरातून खाली उतरली काय मग ते रोडने नदी लागते. गणपती बाप्पा अरे आला रे आला, भाडगुतांचा राजा आला. गणपती बाप्पा मंगळमूर्ती बाप्पा 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 गणपती बाप्पा. पकड 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 आबा थरथरता नाही. दर्शन मात्रे मन दर्शन मात्रे मन कामना पूर्ती रत्नाकर चपळा तुझ गौरी कुमरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उठी चंदना. गणपती बाप्पा. आणि अशा प्रकारे आपल्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि मी हा ब्लॉग इथेच एंड करते. तर जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.